आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये दाखल। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यामध्ये मोदींच्या सभांचा धडाका। मोदी राज्यामध्ये जवळपास 10 सभा घेणार असल्याची माहिती। सभांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू। आचारसंहितेमध्ये मोदींच्या दौऱ्याचा खर्च भाजपनं करायला हवा। मोदी सरकारी यंत्रणांचा वापर करतात, हा भ्रष्टाचार नाही का? आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी आहे का? राऊतांचा सवाल। आंबेडकर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं सूचक विधान। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही। अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं उत्तर। 2014 पासून मॅच फिक्सिंग कोण करतंय सर्वांना माहिती। 2019 ला कोण फिक्स झालं हे माहिती। मी प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये मवियाच्या जागावाटपावर आता चर्चा होणार नाही। मवियाचं जागावाटप पूर्ण, आता आमची प्रचाराची तयारी। खासदार संजय राऊतांची माहिती। शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक। आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित राहणार। एकनाथ खडसे दिल्लीला रवाना। निवडणुकीच्या काळामध्ये अचानक दिल्ली वारीमुळे चर्चांना उधाण, तर सुप्रीम कोर्टाच्या तारखेसाठी जात असल्याची खडसेंची माहिती।